जयंत पाटील त्या परिसरात दाखल झालेले आहेत। विधानभवन परिसरामध्ये मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात सध्या संवाद सुरू आहे। ही दृश्य फार महत्त्वाची आहेत। एकीकडे आपण पाहतोय रोहित पवार मध्ये मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, नुकतीच नसीम खान यांची देखील सभागृह परिसरात एंट्री। अधिक माहिती घेते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, दोन खरं तर महत्त्वाचे काही प्रश्न आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिलिंद नार्वेकरांचा या ठिकाणी विचारावासा वाटतो। मिलिंद नार्वेकर 12वे उमेदवार आहेत अशी चर्चा होती। असं म्हटलं जात होतं की मिलिंद नार्वेकर यांच्या रूपानं अजित पवार यांना खिंडीत पकडण्याकरता म्हणून शरद पवार यांनी काही खेळी केली आहे का, अशी एक चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर यांचा आजचा दिवसातला सभागृहातला जर वावर बघितला ना, तर सगळ्यांशी साधलेला संवाद, प्रत्येकाशी केलेली हात मिळवणी, नेमकं काय घडतंय काय सभागृहाबाहेर? निश्चितच लागवी, कारण आपण ज्या प्रकारे पाहिलं की मिलिंद नार्वेकरांची सर्व पक्षांसोबत असलेले आणि सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत असलेले संबंध असतील, त्यामुळे कुठेतरी त्यांची सीट जी आहे, त्यांच्याकडे मतांची सर्वात कमी संख्या आहे, ती सेफ मानली जात असल्यामुळे मोठ्या चर्चा सुरू आहेत। कारण आपण जर पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांना थेट पाठिंबा देण्यात आलेला होता। राष्ट्रवादीकडे 12 मतांचा कोटा असून काँग्रेसकडे 23 मतांचा कोटा प्रज्ञा सातव यांच्यासाठी असून अतिरिक्त 14 मतं आहेत। याचा अर्थ 26 मतं जी आहेत त्याची जुळवाजुळव कुठेतरी जयंत पाटलांसाठी होत आहे। मात्र मिलिंद नार्वेकर यांच्याकडे अवघ्या 16 मतांचा कोटा आहे। मात्र अशा परिस्थितीतही जर आपण पाहिलं तर वरची 7 मतं ते कशा प्रकारे मिळवणार, आणि म्हणूनच प्रत्येक येणाऱ्या आमदारांशी, बहुतांश आमदारांशी मिलिंद नार्वेकर हे संपर्क करताना पाहायला मिळत आहे। बच्चू कडू असतील, त्यांनाही शुभेच्छा देताना आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे। आणि एकूणच जर पाहिलं आता तर नेमकं अजितदादांचे शिवाजीराव गर्जे यांची सीट डोक्यात येते की जयंत पाटीलचा गेम होतोय की मिलिंद नार्वेकर पडणार। या तिघांमध्ये आता एकंदरीत नावांची चर्चा सुरू आहे की नेमका पराभव कुणाचा होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे। भाजपच्या कार्यालयाबाहेर सध्या आमदारांची मोठी रांग आहे, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्यांना पसंतीक्रम देत आहेत। आतापर्यंत झालेलं मतदान जर पाहिलं तर पहिल्या पाऊण तासामध्ये जवळपास 25हून अनेक आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळे आता तरी नेमकं आमदार कुणाच्या पार्ट्यात आपली मतं टाकतायत हे गुप्त मतदान असल्यामुळे हे स्पष्ट होणार नाहीये। संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी झाल्यानंतरच हा निकाल येईल। तो धक्कादायक असेल, हे सर्वांना माहीत असलेलं असेल, हे स्पष्ट होईल। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।